झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचन घोटाळ्याप्रकरणी कठोर भूमिका घेत चौकशीचे आदेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं। त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आणि जोपर्यंत या सिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री बदलू नये असंही उद्धव यांनी म्हटलंय। मला आज खास करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं अभिनंदन करायचं आहे। आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आहोत। आमचे जे काय मतभेद असतील, त्यांची कार्यपद्धती असेल, त्याच्यावरती टीका टिप्पणी जे काय आहे ते करत राहू, पण मी अभिनंदन एवढ्यासाठी करतोय की त्यांच्यावरती दडपण असताना सुद्धा, काका पुतणे भेटून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी चौकशी करण्याचं धाडस दाखवलेलं आहे, म्हणून त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। ही सगळी चौकशी करत असताना मुख्यमंत्र्यांनी ही चौकशीचं धाडसी पाऊल टाकलं असताना मध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे किंबहुना एक हवा निर्माण केली जाते। मुख्यमंत्री अकार्यक्षम असतील नसतील तो एक मी म्हटलं तसं वेगळा भाग झाला, पण ही चौकशी चालू असेपर्यंत मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या दडपणाला बळी पडून काँग्रेसने बदलू नये अशी माझी अपेक्षा आहे। हा विषय कोर्टात असताना सुद्धा कर्नाटक सरकारकडनं हा आपल्या मर्यादेचा भंग होतो आहे आणि हे विधान भवन त्याचं उद्घाटन अजूनही ठरलेलं नाहीये। तिकडे अधिवेशन महाराष्ट्र सरकारने घ्यावं का कर्नाटक सरकारने घ्यावं हे ठरलेलं नाहीये। विधान भवन बांधलं चांगलं आहे, त्याचा उपयोग नंतर आम्ही करू, म्हणजे आपल्याकडे आपल्या बाजूने निकाल लागल्यानंतर, पण त्याचं उद्घाटन आता होता कामा नये। पुन्हा एकदा राष्ट्रपतींना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, तिथल्या खास करून मराठी माता भगिनी आणि बांधवांच्या वतीने विनंती करतो आहे की लोकभावनेचा आदर करा, जनतेचा आदर करा आणि तिथल्या विधान भवनाच्या उद्घाटनाला आपण जाऊ नका, हीच मी त्यांना एक विनंती करतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।